चला आता आपण अधिक मास महात्म्याचा अध्याय 5वा पाहूया. मागील अध्यायामध्ये आपण विप्रकन्येने दुर्वासा ऋषींचे यथोचित केलेले स्वागत पाहिले. त्यामुळे ऋषी तिच्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देते झाले हे पाहिले. दुर्वास ऋषी विप्रकन्येकडे आले असता त्या विप्रकन्येने त्यांच्याजवळ अविवाहित असल्याचा शोक व्यक्त केला व म्हणाली, आता मी माझे जीवन संपवून टाकते. तेव्हा दुर्वासा ऋषी तिला दुःख नाशार्थ उपाय सांगतात की बाळे, तू असा शोक का करतेस? असा शोक करू नकोस. तुझे दुःख दूर होण्यासाठी तू आता पुढे 3 महिन्यांनी येणाऱ्या अधिक मासात व्रतवैकल्य करून तुझे दुःख दूर कर. पुरुषोत्तम मास सर्व मासांचा राजा आहे. या मासातील धर्मकृत्याचे फल सर्व मासांपेक्षा अधिक व श्रेष्ठ आहे. कार्तिक मासाधिक मास जरी श्रेष्ठ असले तरी त्यांना या पुरुषोत्तम मासाच्या 16व्या कलेचीही सर येत नाही. मनुष्याने कितीही गंगा स्नान केली किंवा सिंहस्थात गोदावरीचे स्नान केले तरी या पुरुषोत्तम मासात कोणत्याही शुद्ध जळात सविधी स्नान केल्याचे जेवढे पुण्य मिळते ना, तेवढे दुसऱ्या कोणत्याही स्नानाचे फल प्राप्त होत नाही. यात केलेली व्रताधिक धर्मकृत्य अत्यंत पुण्यप्रद असतात असा माझा अनुभव आहे. म्हणून हे बाळे तू हे व्रत कर. श्रीकृष्ण पुढे धर्मराजाला सांगायला लागले की मेधावी ऋषींची ती कन्या त्या दुर्वासांनाच अत्यंत क्रुद्ध होऊन बोलायला लागली. तिला हे पटले नाही की हे मुनिवर, आपण जे म्हणतात ते मला पटत नाही. माघ मास असेल, कार्तिक महिना असेल, वैशाख महिना असेल, ही श्रेष्ठ महिने सोडून या मलमासाचे पूजन कदापि श्रेष्ठ कसे होऊ शकते? वितिपातादी महायोग, शिवादी महान देव सोडून आपले या अधम मलमासाला श्रेष्ठ म्हणण्याचे धाडसच कसे झाले? सीतापती रामाविन उमापती शिवा वाचून कोणीही श्रेष्ठ असू शकत नाही. तिचे हे भाषण ऐकून दुर्वासा ऋषी अत्यंत क्रोधित झाले तरी त्या मेधावी कन्येला शाप न देता तिथून निघून गेले. जाताना ते म्हणाले, हे बाळे, तू या पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस, याचे फळ तुला इह जन्मात नाही अन्य जन्मात नक्की भोगावे लागेल. नंतर ती विप्रकन्या देखील शीघ्र फलदाता शंकराची आराधना करण्यासाठी वनात निघून गेली. तिथे तिने पंचाग्नी साधनाधिक 9 सहस्र वर्ष कठोर तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येने इंद्रादी देवही भयभीत झाले. नंतर देवादी देव महादेव प्रसन्न झाले आणि वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने मला पती दे असे 5 वेळेस म्हटले. शंकराने तथास्तु असा वर दिला व म्हणाले, तुला 5 पती मिळतील. हे ऐकून ती विप्रकन्या म्हणाली, नारीस 5 भ्रतार असणे हे शास्त्रसंमत नाही आहे. शंकर म्हणाले, या नाही, पुढच्या जन्मात तुला नक्की 5 पती मिळणारच आहेत. पुढचा जन्म तुझा अयोनिज असेल. तू यज्ञकुंडातून प्रगट होशील. तू 5 पतींना भोगून मोक्षपदात जाशील. तुला भगवान शंकर म्हणाले, तू पूर्वी माझीच प्रिय प्रतिमा असलेल्या दुर्वासांना अपमानित केलेस. सर्व देवदेवतांना वंद असलेल्या पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस व त्याची कधीही पूजा केली नाहीस. म्हणून तुला 5 पती मिळतील. तुला अत्यंत कष्ट भोगावे लागतील. मगच तुला मोक्षप्राप्ती होईल. राग आणि द्वेषरहित जे कर्म केले जाते त्यालाच धर्म म्हणतात. हे ऐकून ती विप्रकन्या अत्यंत दुःखी होऊन प्राणत्याग करती झाली. पुढे श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात की तीच ही ऋषिकन्या या जन्मात द्रुपद राजाने केलेले यज्ञातून प्रकट झाली व याज्ञसेनी या नावाने प्रसन्न झाली. तेव्हा 5 पांडवांची पत्नी झाली व पांचाली या नावाने भूवर ओळखली जाते. ही द्रौपदी महासती आहे आणि माझी सखीसुद्धा आहे. ही मला प्राणाहून अधिक प्रिय आहे. म्हणून हिने पुरुषोत्तमाची अवहेलना केली तरी मी तिला नरकात लोटले नाही. हे नृपनाथा, आता तुम्ही श्रेष्ठ पुरुषोत्तम मासात अन्यकृत्य सोडून स्नानदान जपादिक कर्मे करा. तुमचे सर्व दुःख दूर होतील. आता मी इथून द्वारकेला प्रस्थान करतोय. असे म्हणून रथावर आरूढ होऊन भगवान श्रीकृष्ण द्वारकेला प्रस्थान करते झाले. पुढे पुरुषोत्तम मासाला श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे पांडवांनी उत्तमोत्तम व्रताचरण केले. असा हा पुरुषोत्तम मासाची महिमा जाणून मानवांनी अन्य कामे सोडून या मासाचे पूजन करावे, जेणेकरून सर्व दुःखांचा नाश होईल, जन्म मरणापासून सुटका होईल, असे स्वयं नारायण मुनी नारदांना सांगते झाले. पुढील अध्यायात आपण दृढधन्वा नावाच्या राजाची कथा पाहणार आहोत. द्रौपदीनं मागील जन्मामध्ये पुरुषोत्तम मासाची निंदा केली, पुरुषोत्तम माताचे व्रतवैकल्य केले नाही,
म्हणून तिला या द्रौपदी जन्मामध्ये अनेक दुःख भोगावी लागलेली आहेत. म्हणून आत्ता पावन पर्व असं असणार, अधिक मास सुरू आहे. म्हणून या अधिक मासामध्ये आपण पुरुषोत्तमाची आराधना करूया, दान धर्म करूया आणि व्रत वैकल्य त्या ठिकाणी करूया. आता पुढील अध्यायामध्ये आपण पुढील कथा त्या ठिकाणी 6व्या अध्यायामध्ये श्रवण करणार आहोत.